चला तर घाईत निघाले होते इथे चिवला स्कूलला सोडवायला आणि तिथून आले आणि देवपूजाही करायची होती कारण आज आहे महाशिवरात्री. चैतन्य आला होता आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथे सकाळची आणि दुपारची भांडे मी एकदमच घासून शंकराला जायचं होतं म्हणून पाण्यामध्ये काळे तिळ घातले, थोडे तांदूळ घातले पण दूध नाही टाकलं. आणि नंतर बघा ही माझी देवपूजा. फुलं असली की किती छान वाटतात ना देव. नंतर आम्ही आलो महादेवाच्या मंदिरामध्ये आणि इथे काही एवढी काही गर्दी अशी नव्हती आणि लाइटिंग सुद्धा चालू नव्हती कारण आम्ही जवळजवळ 4:30 पावणे 5च्या टायमिंगला आलो होतो. आणि इथं मस्त असं भजनी मंडळांचं छोट्याशा जागेत पण खूप छान असं मॅनेजमेंट दिसत होतं. आणि आता माझ्याबरोबर अजून दोघी होत्या त्याच्यामुळे तर खूप छान वाटत होतं. वेळ कसा गेला कळलंच नाही. आतमध्ये सुद्धा खूप छान कलरिंग वगैरे केलं होतं, लाइटिंग वगैरे पण मस्त केली होती शंकराच्या मंदिराला. आणि आमच्या इथल्या ताईंचं छोटं बाळ होतं त्यांना मध्येच रांगेमध्ये घुसून घेतलं. आणि इथे खूप सिस्टमॅटिक ठेवलंय कारण ह्यावेळेस फक्त बाहेरूनच पूजा करायची होती, आतल्या गाभाऱ्यात काही इंटरेस्ट नव्हती. आणि इथे खिचडीचा प्रसाद वाटला पण आज काही खिचडी खाती नाही म्हणून मी काही खाल्ली नाही. हे पिल्लू बघा बाहेरचा खाऊ असला की पहिला हातात घेऊन खातील. इथे छान अशी लाइटिंग वगैरे केलेली होती, बाहेरची लाइटिंग बंदच होती. मागच्या वर्षीपेक्षा पण यावेळेस खूपच छान शिस्त होती. आणि नंतर आम्ही घराकडे निघालो. नंतर आठवलं की आपल्या घरातल्या देवांना कवटाचा नैवेद्य दाखवायचा. प्रसाद मात्र दोघांना आणला कारण दोघंही आले नव्हते. आल्यावर मात्र स्वयंपाक केला आणि हे रताळे केले. जे रताळ्याचं शूट आहे ना आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकलेलं आहे रेसिपीचे, ते नक्की बघा. आणि इथे चैतन्याने मोठा स्कॅम केला, नकली किडा माझ्या रताळ्याच्या याच्यामध्ये टाकला. मुलांची अशीच गंमत असते. मात्र या रताळ्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपला दुसरा चॅनल नक्की चेकआउट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.